नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्यात पावसाची स्थितीही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार राहील। काही ठिकाणी पावसाची स्थिती कशी असणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। पुढील 3 दिवसात वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये आर्द्रता निर्माण करत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता। तर 6, 7, 8 ऑगस्ट 2026 या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकते। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची स्थिती बघायला मिळू शकते। भारताच्या पूर्वेकडे लगतचा परिसर हैदराबाद, विजयवाडा, नंदलाल इकडे मध्यम स्वरूपात राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्रोणा, बंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकोंडे, कानापूर, नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिओना, तिक्सा, अलगोटे, कास्टोरॉक, पडला मुसळधार स्वरूपात राहील। पणजी, वास्को द गामा, बिचेलियम, अंजुनियम, कानाकोंबी, अल्रोना, पारसेम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये महापण, कोडल, मालवण, बैगणी, कडेगाव, पटेगाव, दिघळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील। पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, पूर्णागड, रत्नागिरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कुकुटलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखणजण जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी, कोडाली, अष्टा मध्यम स्वरूपात राहील। आणि कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पोर्ली, कागल, सल्लगा, जैनवाडी मध्यम स्वरूपात राहील। बिद्री, मुरगोट, निपाणी, कापसी, गारगोटी मध्यम पावसाचा अंदाज राहील। संकेश्वरा, करुणवाडी हलका राहील। आजरा, नेसरी, अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे। चिकोडी, देवणकाठी, हिडकल, रायबक मध्यम स्वरूपात राहील। इचलकरंजी, सल्लगा, शिरगोपी, कोडाची, अदनी, अडाली, तेलसंग मध्यम पावसाचा अंदाज राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मध्यम स्वरूपात राहील। दागलपूर, बिलर्जत, जळकाटी, किरंगी, कानामडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे केडी, चिंके, आटपाडी, दिघाची हलका राहील। सांगोळे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा, मारवाडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। कुरुल, बिलाटी, सोलापूर तसेच जामगाव, मंगरुळी, मंद्रुप मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला, नलदुर्ग, उर्टी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोल, अंगार, करकम, शेतपल, बेमले, टिंबुर्णी, कुरवाडी, अरणगाव जोरदार पावसाची शक्यता। तसेच वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जोरदार स्वरूपात राहील। परंडा, खोंडे, सेल्सियस, बिगवन, केटूर, बिगोन रोड, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसंबे मध्यम स्वरूपात राहील। लोणार, नांदल, पलटण हलका मध्यम राहील। बराड, शिंगणापूर, मालसिरस मध्यम पावसाचा अंदाज आहे। देवराव, मोल, कोरेगाव, निंदाल, दहिवाडी हलका पाऊस राहील। वडोज, मायानी,
लगतचा परिसर बघितला असता पोसेवली औंध मध्यम स्वरूपात राहील. कराड, कडेगाव, रामपूर, पलूस आणि तासगाव, आष्टा, मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागर, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील. बेलकड, साखरपा, संगमेश्वर, माखणजण, कोयना, पाटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, ओसटपोट, गुहागर, मारगाव, तांबे, दहागाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. मेढा उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगर, पाचपाणे, कलसे, श्रीवर्धन, देवीघर जोरदार पावसाचा अंदाज राहील. भोर, रावडी, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील. ब्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे खेटवल्ले, मारगाव, जेजुरी, सासवड हलका राहील. पुणे, डायरी, लोणी, कालभोर, ससगाव, वाघोली, आळंदी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. कडेगाव, दौंड आणि नार्वे, बोरी, पालेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा मध्यम स्वरूपात राहील. मलटण, कवटे, पाबल, खेड हलका पाऊस राहील. वाडा, मनसर आणि आल्याने टाकेटोकेश्वर, अहिल्यानगरचा बराचसा परिसर हलका पाऊस राहील. अहिल्यानगरमध्ये पारणे, सुपे, राळेगाव, सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील. जामखेड, काढा, आष्टीलाई मध्यम पावसाची शक्यता. बगूर, पाथर्डी, जांभळी, भालगाव, अमरापूर, भालम, टाकली, श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर मध्यम स्वरूपात राहील. अहिल्यानगर, कोडगाव, धनगरवाडी मध्यम हलका राहील. वांबुरी, घोडेगाव, बनास, नेवासा, देवळी, प्रवारा आणि संगमनेर, आश्वी, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे वाडा, मनसर, मध, जुन्नर, ओतूर मध्यम पावसाचा अंदाज राहील. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, पेन, शिरवळ, कोपोली, कामशेत जोरदार पावसाचा अंदाज राहील. घाट मध्याकडे कर्जत, कुसर, नरेलपेठ, आंबेगाव, मुरबाड जोरदार स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, भाईंदर, वसई-विरार मध्यम स्वरूपात राहील. शिवाले, वैशाखरे, मध, कोटाले, राजूर, इगतपुरी, मुनगाववाडेवरे मध्यम स्वरूपात राहील. आणि सपाले, गोडमाल, वाडा, कुडण, पालघर, विसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला, शमशेरपूर मध्यम स्वरूपात राहील. तिरडे, डुबरे, पांडुर्ली, नाशिक, देवळी मध्यम स्वरूपात राहील. शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि तसेच बारम, ममदापूर, येवला, निफाड, लसलगाव, पटोदा, मनमाड, चांदवड या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, ब्याड, अंमली, कोकसाने, नवापूर इकडे मध्यम हलका राहील. धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाची स्थिती चिमठाणे, नांद्राणे, जाफरे, घोडी, इसाले, सत्रेसेल, सांगवी, सोले हलक्या सरींचा अंदाज राहील. कापडणे, अंजंग, धुळे, अरवी, बोकरूड इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरपरा, यावल, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर हलक्या सरींचा अंदाज राहील. बडगाव, बसरा, पौर, जामनेर हलक्या पावसाचा अंदाज राहील. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, सायगवन, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, बिरमगाव हलक्या मध्यम सरींचा अंदाज. एलकुपा, देवगाव आणि वैजापूर, गंगापूरला हलक्या सरींचा अंदाज राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूर, पाचूर हलका पाऊस राहील. लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकीपाल, पैठण आणि घोडेगाव, बनास, नेवासा, अमरापूर, हंसापूर मध्यम हलका राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेव, सोटा, तानवाडी, पानवाडी हलका मध्यम राहील. जालना, बदनापूर, देऊळगाव, राजा, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूर हलका राहील. मंजलगाव, वडवणी, तळेगाव, सोनपेठ मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. येलम, चौसला, धारूर, केज आणि लगेच परिसर बघितला असता इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसागो, बोकडा, रेणापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेटबूम, पातूरकडा मध्यम स्वरूपात राहील. एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, भटंजी, तुळजापूर, पेरबंग, पाणेगाव, बार्शी मध्यम पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे मुरुड, घाटेगाव, बोकडा, रैनापूर आणि खिंतोट, श्रीरंतपाल, लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील. उणबुजुक, जळकोट, उदगीर, रावणकोला, मुरकी, हणेगाव, जाकाल, औरंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. औरत, शहाजनी, हलसी, भालकी, बिदरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे नरशी, कौठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम स्वरूपात राहील. आणि परभणी, जरी, बोरी, जिंतूर, महट्टा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. नांदेड वगळा जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, मुकेट, भोकर, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मध्यम हलका राहील. हिमायतनगर, आडगाव, टाकणी, मोरचुंदी, किनवट मध्यम स्वरूपात राहील. हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई
मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेतताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जनखेडा मध्यम स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, भापूर, मेहकर, डोंगगाव, बिबी, लोणार मध्यम स्वरूपात राहील। कुदनापूर, घाटभोरी, चिखली इकडे मध्यम स्वरूपात राहील। केलवड, बुलढाणा, गिडा हलका पाऊस राहील। मोटाला, पिंपरी गव्हाली, मलकापूर, देगी, नांदुर्णा हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट, हिरवाखेड, पळसी, जळगाव, जमत, अंजुना, पातुर्डा हलका पाऊस राहील। अकोला, बुरगाव-मुंची, गोरेगाव, आळंदा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका राहील। बडनेरा, अमरावती आणि नांदगाव, मोजारी हलका पाऊस राहील। आसेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, सालदारणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड आणि कोडाली, काटोल मध्यम पावसाचा अंदाज आहे। आर्वे, वडोणा, लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील। चांदूर, धामणगाव रेल्वे, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव इकडे हलका राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटखेड आणि राळेगाव, दुर्ग, पिंपरी, घाटंजी, करंजी हलक्या सरींचा अंदाज राहील। रुई, जवाई, आणि द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम स्वरूपात राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, भद्रावती मध्यम हलका राहील। कुगस रोड, बर्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर मध्यम स्वरूपात राहील। मोहर्ली, कुटवाडा, चरपकी, चिमूर, ब्रह्मपुरीला मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच बारबडी, तुळजापूर, पुरकोकाटे, बोटीबोरी, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात राहील। नागपूर, कामठी, वाघोली, रामटेक आणि उमरी, सावरनेर, घोटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, धर्मपुरी, असोली, कंधारी, मंगळुरी मध्यम पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकोली, संग्रणी, आडायल, गोथंगाव, पावणी, भिवापूर मध्यम स्वरूपात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिराड, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांची, साखरेटोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। देवरी, चिंचोला, चिंचघर मध्यम स्वरूपात राहील। कोलेगाव, बोंडगाव, कुरखेडा, बालेटोला मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, देसिंग, किमटीमिदा, आरमोरी, चिरमोरा, नाटीचौक, वलनी, सिंदेवाई मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली, मुलसावली इकडे मध्यम स्वरूपात राहील। कापसी, पंकजनगर, केरवाडा, पाराकोट, एटापल्ली, आहिरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।